नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळे चर्चा, ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातले एक नंबर चॅनल आमचं. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता वाशी तालुक्यातल्या कडकनाथवाडी या गावात आलेलो आहे. धाराशिव जिल्ह्यातलं गाव आहे आणि आता नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन लागलेलं आहे. तर आपण इकडे काही नागरिक बसलेले आहेत गावातले, त्यांची काय अडचणी आहेत का काय नाही आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. चला, तर आपण इकडे आता तालुक्याला चौकात आलेलो आहोत. इथे काही नागरिक बसलेले आहेत, तर आपण त्या नागरिकापाशी जाऊया थेट. चला. काय नाव तुमचं? गौरव. बरं. आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन लागले, तर काय सांगता? काय नाही, प्रत्येकाचं आपापल्या परीने ठरलेलंच आहे. आहेच आता सगळे जणांचेच उमेदवार आहेत. चाललंय सध्या कुणाचं वातावरण कसं आहे ते प्रत्येकानं उमेदवारी डिक्लेअर झाल्या तर आपापलं ठरवलेलंच आहे. बरं, आता तुमच्या गावामध्ये काय कामं आहेत का असे की बाबा ते कामं तर रखडलेले आहेत, ती व्हायला पाहिजे आणि कोणचा उमेदवार आल्यावर तुमची कामं होते रिकल्ले तुमच्या भागातली? मला तर वाटतं सध्या विकीदादा चव्हाण हाच सक्षम उमेदवार आहे. आणि आल्यावर नवीन कार्यकर्ता, कुठला राजकीय डाग नाही आणि सगळ्यांना घेऊन चालणारा मुलगा आहे. नवीन आहे, वेळोवेळी सहकार्य करतोय. हो, चांगलं कशामुळे वाटतंय असं? आहे त्यांचं आता सध्या मुलांचं ही ती आहेत, बरीच मुलं बी त्यांच्या बरोबर जोडलेली ती आणि त्यांच्या ते व्यवसायाच्या माध्यमातून बी सगळीच आहेत ना. तर एक दुसरे पण असतील की उमेदवार कोण तुमच्या गावामध्ये? त्यांच्यावर सध्या म्हणजे राजकीय चारित्र अजून तरी कुठला काही कलंक नाही. नवीन चेहरा आहे सध्या. कामं केली का इकडे? आता नवीनच चेहरा असल्यामुळं तर नाही ना, लोक जुन्याला कंटाळले. म्हणजे नवीन चेहरा आहे म्हणून. हो. बघा, इथं आपण या कडकनाथवाडी गावामध्ये आलेलो आहोत. इथे काय नागरिक आहेत आपल्या सोबत. इकडे सारखं थोडं. काय नाव तुमचं? नारायण जगताप. काय सांगता? आता जिल्हा परिषदेचं इलेक्शन लागलेलं आहे. तुमच्या गावामध्ये कोणत्या कामाची कमतरता आहे का? आता गावात कामाची सगळ्याच कमतरता आहे, काहीच केलेलं नाही अशा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून. मग आता काय वाटतं, काय काम हो वाटतं? आता हे रस्तं समशानभूमी काही जे राहिल्यात शेतरस्त ते झालं, बस झालं. त्याच्या पहिले जे उमेदवार होते त्यांनी काय कामं केली का नाही? काहीच नाही. बरं. मग आता तुमच्या भागामध्ये कोण कोण उभारले इकडे? जिल्हा परिषद समितीला जे आधी निवडून आले त्यांना बी सांगायचं ह्या परिसरात आम्ही कामं केलेत. आम्ही समजा काही बी म्हणून त्यांना केलेलं एखादं काम सांगावं लागलं ना, आम्हाला मान्य आहे. मग ह्या आमच्या कडकनाथवाडीला पहिल्या जिल्हा परिषद पंचायत समिती मेंबरनं ही काम केलं. मग आता कोण आहे का असं माणूस तुमच्या नजरेमध्ये? चव्हाणच. का बरं? आता नवीन आहे चेहरा आणि त्याच्या कारखान्याच्या कारखाना आहे त्याचा, त्या माध्यमातून बरीचशी पोरं तिथं त्यांना आपली ऍडजस्ट करते. तर समजा पहिल्यापासून ते समजा तिकडं होता त्या माध्यमातून त्यानं भरपूर कामं केले. जी जाईल त्याची, जी त्याच्याकडे गेलंच नाही त्याचं नाही ना होणार. असं का बरं वाटतं बरं तेच म्हणून माणूस? वाटतंय म्हणजे नवीन चेहरा आहे, काहीतरी अपेक्षा असतात ना. आता तुमचं बघितलंय आधी, आमचं म्हणजे तो बी काही बेकार आहे असा विषय नाही, पण आधी बघितलंय ह्यांना, बघितलेलं नाही असं ना, म्हणून वाटतं तीच पाहिजे, नवीन पाहिजे. बघा, इथं आपण कडकनाथवाडीत गावामध्ये आलेलो आहोत. तिथे काय आपले नागरिक आहेत आपल्या सोबत. काय नाव तुमचं? संजय मनगिरे. काय सांगसाल? आता जिल्हा परिषदेचं इलेक्शन लागले, चालू ना आता व्यवस्थित सगळं विषय. तर नवीन चेहऱ्याचाच विषय आहे. नवीन चेहरा, पहिल्या चेहऱ्याने बघितल्या गावासाठी काही काम केलेलं नाहीत, त्यानुसार नवीन चेहऱ्यासाठी गावातून संधी जाईल. नवीन चेहऱ्यासाठी. मग आता त्यांच्यासाठी त्यांच्यावर तुमच्या अपेक्षा आहेत, बरोबर? त्यांनी कामं करतील म्हणून असं गावातली कामं करावी एवढीच अपेक्षा ना. विकेदादा चव्हाण बोलवांना बोलव, या दोघांनी कामं करावी, ह्यांनी कामं करावी गावासाठी, एवढा विषय आहे. काय नाव तुमचं? पद्माकर जालकडे. काय सांगतात? आता जिल्हा परिषदेचं इलेक्शन लागले आणि तुमच्या गावामध्ये आम्ही येतानाच बघितले की रोड पण भरपूर खराब आहे तुमच्या गावामध्ये येण्यासाठी. मग त्यासाठी तुम्ही काय सांगता? बाकीचं म्हणजे फक्त शेत रस्ते आणि ह्याच्यासाठी आमची मागणी जास्त राहील पहिली प्राधान्य. आणि तेरखेडा जी वाडी जी आहे ते रस्ता म्हणजे खराब झालेला आहे, त्याचे पण आम्ही त्यांना सांगितलेले आहेत. जर सगळे ते विकी चव्हाण वगैरे ते म्हणलेत की आम्ही म्हणजे करून देऊ म्हणलेले माध्यमातून. आता इकडे तुमच्याकडं जिल्हा परिषदला कोण कोण उभारले? आहेत 4 जण आहेत. पण आमची पसंती विकी चव्हाण.
राहील. का बरं वाटतंय असं? ते वैयक्तिक कामं सुद्धा करतात. हं. हा ते दुसरे करत असतील. नाही दुसरे तर म्हणजे सत्तेत असताना केलेलं नाही त्यांनी, आणि हे त्यांचं काही नसताना त्यांनी म्हणजे वैयक्तिक केलेलं काम. म्हणून तर वाटतंय तुम्हाला. हा. बघा इथे काय नागरिक होते आपल्यासोबत गावातले, जसं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. तसेच तिकडे पुन्हा काय नागरिक आहेत. काय नाव मामा? आता माझं काय सांगू सांगा की काय त्याला, बोला फक्त. आनंद दळवे, नाव काय? आनंद किसनराव दळवे. बरं ठीक आहे. आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले तर काय सांगचाल त्या संदर्भात? त्यांनी सांगितले त्याला सहमत आहे. म्हणजे यांनी सांगितलं त्याला. त्यांनी सांगितले त्याच्यात मला आम्ही ग्रुप मधले तर काय. काय नाव? गणेश जगताप. काय सांगचाल आता जिल्हा परिषद इलेक्शन लागले? काय नाही, विकी चव्हाण. का बरं? आपण नवीन चेहरा आहे. दुसरं कुणाच तरी नाव घ्या, सगळेजण एकाच माणसाचं नाव घ्यायचे. जे आहे ते आहेत, जे आहे ते आहेत. ज्याला मतदान करायचं त्याला त्याचं नाव घ्यायचं ना, असं म्हणजे कुणाचं बी नाव घ्यायचं नाही. बालाजी अन्न पंचायत समिती बालाजी अन्न गोलब आणि जिल्हा परिषदला विकी चव्हाण. बघा आपण या कडकनाथवाडी त्या गावात आलेलो आहोत आणि इथं मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला, ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे मी तुम्हाला. कॅमेरा असं चालू राहू द्या, ह्याच्यातलं काही कट करणार नाही. जे आहे तेच तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवणार आहे. इकडे पण काय नागरिक बसलेले आहेत, आपण इकडे पण जाणार आहे त्यांच्यापाशी. तर इकडे दाखवा कॅमेरा. बघा इकडे नागरिक आहेत. काय नाव मामा? बर कायचे मेंबर आहेत? बर ठीक आहे. तुमचं काय नाव? आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले पंचायत समितीचं, तर काय सांग? काय नाही, आता आमचं गावातलं नेंबर आहे, त्यालाच निवडून जाणार आम्ही. दुसरं कोण आहे अजून? दुसरं बाबा बोलो. बर आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये काय काय कामाची गरज आहे का? कामाचे काय रस्ते हेच की, दुसरं काय शेत रस्ते. हा आता काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून आल्यावर काम करेल? आता प्रत्येक जण म्हणतंय गोय गोय देत काम हे काम करू. आता सत्तेत उतरल्यावरच कळणार आपल्याला कोण काम करते. हा सगळेच म्हणतात हे करू ते करू. हा नेंबरचं घे, नेंबर ते. ठीक आहे. बघा इथं आपण या कडकनाथवाडीत आलेलं, इकडे या, पुढे या, पुढे दाखवा इकडे कॅमेरा. काय नाव मामा? काय सांगताल आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले पंचायत समितीचं पण, आणि तुमच्या गावामध्ये काय काम असे आहेत का थकीत की जे काम व्हायला पाहिजे? आहे ते रोड सगळं उद्ध्वस्त करून टाकलेत पवन चक्कीवाल्याने. हे आता काय वाटतं तुम्हाला? त्यांनी रोड हे करावं, आमचं आधी पहिला रोड करावं. त्यांनी गुत्तेदारांना काम पुन्हा जनतेत यायचं असते. हो कोण कोण उभारले तुमच्याकडे? आमच्यातून विकी चव्हाण, बाबा गोलब, बिपशन खामकर, जिल्हा परिषद 3 आहेत. पंचायत समिती तय्यब सय्यद आमच्या गावातले, तय्यब सय्यद तेरखेडचे 2 आहेत. आता काय वाटतं तुम्ही कोणता उमेदवार निवडून आल्यावर तुमच्या गावातले प्रश्नाचं हे म्हणजे काम होते? कोण कसं काय करतंय, आपापलं निवडून आले जाते तिकडे काय येते ती कोण काय. हो ते आधी बघितलेच घ्या पूर्वी, तिकडे जाते इकडे काय येतात बघाय कोण आला आणि कोण केला काय गरजे. हो काय नाव मामा? शाहू बाबूराव जगताप. काय सांगताल आता जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागले? काय वाटतंय ते सांगायचं काय. काय वाटतंय, रस्ताच खराब आहेत, पाण्याची ह्याची गावातलं बी रस्ता बेकार आहेत. सगळं ह्यांनी नीटनीट केल्यावर येतीलच की. ह्याच्या अगोदरचा जे उमेदवार होते त्यांनी काय काम केले? काय नाही केलेली काम, ही नुसती निवडून येते ती जाते ती, पुन्हा इकडे फिरकत बी नाही. आता तुमच्या नजरेमध्ये असं कोणता उमेदवार आहे का जे निवडून आल्यावर काम करेल असं वाटतंय का? काय गॅरंटी देता येत नाही, महागाच असं झालं पुढे काय होईल काय सांगता येत नाही. बघा आपण वाशी तालुक्यातल्या कडकनाथवाडी या गावामध्ये इथं पोहोचलेलो होतो. इथला मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे, ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. लोकांच्या काही अडचणी आहेत, लोकांनी काय म्हणले ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेतलेला आहे. बघा कसा वाटला विषय नक्कीच कळवा. नाही काय वेगळे विषय नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन नावी जवळ सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, कडकनाथवाडी, तालुका जिल्हा धाराशिव.